गुड मॉर्निंग आरसीसी. वेलकम टू द अमेझिंग वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. बानो, आपण आपल्या एका इंटरेस्टिंग टॉपिकला ऑलरेडी सुरू केलेला आहे, मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. आणि मला तुमचे खूप सारे मेसेजेस येत आहेत, तुमच्या क्लास नोट्स येत आहेत. छान छान अशाच क्लास नोट्स काढत राहा. बघा, सुरुवातीला जी तुमची एनर्जी आहे ना, शेवटपर्यंत अशीच राहिली पाहिजे. आणि ही एनर्जी अशीच राहण्यासाठी खूप सोपं मेडिसिन आहे. काय बरं सर? रोजचा अभ्यास रोज करायचा, बॅकलॉग तयार होऊ द्यायचा बिलकुल नाही. बानो, मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअरमध्ये तुम्ही याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं की मायक्रोब्स दोन प्रकारचे आहेत, युजफुल अँड हार्मफुल. मग जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत ना, त्याला म्हणायचं पॅथोजन. बघा, जे माणूस वाईट काम करतं ना, त्याचं लवकर नाव होतं आहे. वाईट मायक्रोब्स आहेत ना, त्यांचं नाव आहे पॅथोजन. सर युजफुल, त्यांना नावच नाही बिचारांना. मग या टॉपिकमध्ये ना भावना आपण युजफुल मायक्रोब स्टडी करणार आहोत. बरोबर. मी तुम्हाला म्हणलं की एखादा मायक्रोब युजफुल आहे की हार्मफुल, त्याला अगोदर त्याचं केमिकल ॲनालिसिस करायचं. यासाठी आपल्याला भरपूर वेळा त्याच्या हॅबिटॅटमध्ये जावं लागत होतं. जसं डीप हायड्रोथर्मल वेंट्स आहेत, ॲसिडिक कंडिशन आहेत, सॉईल आहे, बर्फाच्या खाली खूप सेव्हरल मीटर खोल जावं लागत होतं. या ठिकाणी जाऊन स्टडी करण्यापेक्षा सायंटिस्ट म्हणले त्यांच्या हॅबिटॅटमध्ये जाण्यापेक्षा आपल्या घरी बोलू, आपल्या इथं लॅबमध्ये बोलू, त्यांना खायला देऊ अगार जेल. कारण अगार जेल इज द फूड फॉर मोस्ट ऑफ द मायक्रोब. अगार जेल घ्या. कोणाकडून घ्या? रेड अल्गेकडून तयार करून घ्या. कुठल्या रेड अल्गे? जेलेडियम अँड ग्रासिलारिया. तुम्ही म्हणाल सर हे तर NCERT दिलं नाही. पण बेटा, हे दिले तुझ्या प्लांट किंगडममध्ये. मी शिकवणार नाही, तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे सरांनी. मग माझं काम आहे की इथला पार्ट इथं कनेक्ट करून देणं. देअर आर सम क्वेश्चन्स इन युअर फायनल नेट विच आर डिझाइंड बाय युझिंग मोर दॅन वन टॉपिक. 360 मार्क घेणं खूप सोपं आहे RCCमध्ये बायोलॉजीसाठी. त्यासाठी आपण प्रॉपर प्लॅनिंग करून प्रत्येक लेक्चरमध्ये लिस्ट पॉसिबल आणि मस्ट पॉसिबल दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स करतो. इम्पॉसिबल क्वेश्चन्स आपण करत नाही, जे कधीच येत नाहीत फायनल नेटला. मी तुम्हाला म्हणलं मायक्रोब्सला जे आवडणारे आगार जेल आहे ते एका पेटी डिशमध्ये ठेवा. आता या दोघांना एकत्रित तुम्ही न्यूट्रिएंट मीडियम किंवा कल्चर मीडियम म्हणा, त्याच्यावर वाढलेली जी कॉलनी आहे त्याला कल्चर म्हणा. आता बॅक्टेरिया घ्या, त्यांचं केमिकल ॲनालिसिस करा, वेदर दे आर युजफुल ऑर हार्मफुल. राईट. मग हे मायक्रोब जे आहेत हे 6 वेगवेगळ्या ठिकाणी यूज करता येतात. बरोबर. आणि हे जे मायक्रोब्स आहेत त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलं, यूज ऑफ मायक्रोब्स इन हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. बरोबर ना. मायक्रोबचा वापर करायचा आणि घरगुती वस्तू तयार करायच्या. कुठल्या? आपण बघणार आहेत. मग मी म्हटलं मायक्रोब्स काय देव आहेत का? नाही. मग ते आपल्याला मदत का करतात? वाय डिफरंट मायक्रोब्स प्रोड्युसेस दोज प्रोडक्ट्स विच आर युजफुल फॉर ह्युमन. आन्सर वॉज ॲक्च्युली दे आर नॉट प्रोड्युसिंग ह्युमन प्रोडक्ट्स. ते स्वतःसाठी ATP तयार करतात. आपण जे काही शुगर त्यांना खायला देऊ ते शुगरला खातात, ब्रेक करतात, स्वतःला ATP तयार करतात आणि बाय प्रोडक्ट जो तयार होतो आपण वापरतो. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. कालच्या लेक्चरमध्ये नाही, मी याच्या पुढे पण प्रत्येक लेक्चरला किंवा 1-2 लेक्चरमध्ये झालेला पार्ट लेक्चरमध्येच रीडिंग बघून घेणार आहे. परफेक्शन एक्स्ट्रीम लेवलला असेल तुमचं. ठीक आहे ना. राईट. मग आज काय करायचं? आज आपण कंटिन्यू करू दुसरं लेक्चर, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये. बानो, आज आपण बघणार आहोत पहिलं ॲप्लिकेशन. काय मी सांगितलं होतं सर? यूज ऑफ मायक्रोब्स. मायक्रोबचा यूज करायचा आहे. ठीक आहे ना. इन हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. घरगुती जे वस्तू बनवायच्या आहेत यांना कसं बनवायचं ते आपण बघूया. मग मी तुम्हाला याचं कारण पण सांगितलं होतं की मायक्रोब्स देव नाहीत, ते हाऊस होल्ड प्रोडक्ट बाय प्रोडक्ट म्हणून बनवणार आहेत. आणि ही जी ATP तयार करण्याची जी प्रोसेस आहे ना बाळनो, त्याला मी म्हणलं होतं फर्मेंटेशन. काय म्हणलं होतं? फर्मेंटेशन. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, या हाऊस होल्ड प्रोडक्टमध्ये तुम्हाला जे 5-6 प्रोडक्ट आहेत त्यात तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामला एक प्रकारचा क्वेश्चन विचारला. काय बरं सर? प्रोडक्ट देतात आणि विचारतात कुठल्या टाईपचं फर्मेंटेशन आहे. तुम्हाला इडली देतील, डोसा देतील, ब्रेड देतील, टॉडी देतील, अजून काही देतील, चीज देतील आणि तुम्हाला विचारतील सांगा बरं यात कुठल्या प्रकारचं फर्मेंटेशन आहे. आणि मुलं काय करतात? पाठ करतात. तुम्हाला 100 प्रोडक्ट जरी विचारले तरी तुम्ही न पाठ करता या प्रोडक्ट्समध्ये ज्या वस्तू तयार करणार आहेत यांच्यात कुठलं फर्मेंटेशन आहे ओळखता येतं. बघा, आपण हाऊसहोल्ड प्रोडक्ट तयार करणार आहेत, पण अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की तो प्रोडक्ट तयार होण्यासाठी कुठल्या टाईपचं फर्मेंटेशन. ते म्हणा सर आम्हाला फर्मेंटेशनच माहीत नाही.
मग अगोदर फर्मेंटेशनची प्रोसेस तुम्ही ही रिस्पायरेशनमध्ये शिकणार आहेत, पण तुम्हाला कन्सेप्ट थोडासा मी इथं सांगणार आहे. एक ट्रिक शिकायची भावना आपल्यासोबत. कसली ट्रिक? नवीनच ट्रिक आहे बघा. तुम्ही काय करता की कुठल्याही मायक्रोबला तुम्ही एक शुगर खायला देता. सपोज तुम्ही काय केलं, ग्लुकोज खायला दिलं त्या मायक्रोबला. सर ग्लुकोज म्हणजे C6H12O6, ठीक आहे ना. इट इज द शुगर गिवन टू मायक्रोब. मायक्रोबला काय केलं बानो, तुम्ही हे शुगर खायला दिलं. ओके सर. मग मायक्रोब काय करतं सर, याला खातं म्हणजे याला करतं ब्रेक. काय करतं? ब्रेक. आणि स्वतःसाठी बनवतं एटीपी. देर इज अ फॉर्मेशन ऑफ एटीपी फॉर्मेशन. प्लस लिहिले म्हणजे तयार झाले, पण तरी फॉर्मेशन लिहितो. म्हणजे मायक्रोबनं काय केलं बानो, स्वतःसाठी एटीपी तयार केली. ठीक आहे सर. मग एटीपी बरोबर ना बानो, आता मला सांगा ग्लुकोज किती कार्बनचा आहे? सर 6 कार्बनचा आहे. ग्लुकोज ब्रेक झाला की या ग्लुकोज पासून बानो एक ऍसिड तयार होतं सोबत. याचं नाव आहे पायरुविक ऍसिड. नाव ऐकलंय का कधी? पायरुविक ऍसिड नाम तो सुना ही होगा. पायरुविक ऍसिड नाही ऐकलं, सोडून द्या. पायरुविक ऍसिड एटीपी बरोबर तयार झालाय. हा पायरुविक ऍसिड आहे ना बानो, हा 3 कार्बन कंपाऊंड आहे. किती कार्बनचा आहे? 3. सर मला एक प्रॉब्लेम. काय? तुम्ही म्हणले ग्लुकोज 6 कार्बनचा आहे, बरोबर, आणि पायरुविक ऍसिड 3 कार्बनचा, बरोबर. याचा अर्थ पायरुविक ऍसिडचे किती मॉलिक्यूल तयार झाले तर रिॲक्शन बॅलन्स होते? पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल तयार व्हावे लागतात बानो. अजून एक पायरुविक ऍसिड तयार झाला, जो ते सुद्धा 3 कार्बनचा असेल. 3 कार्बन 6 कार्बन, इथेही 6 कार्बन, इथेही 6 कार्बन. ठीक आहे सर. पण हा जो पायरुविक ऍसिड आहे ना बानो, हा अनस्टेबल प्रोडक्ट आहे. अनस्टेबल म्हणजे तो स्वतःचा फॉर्ममध्ये जास्त राहत नाही, तो दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. मग आपण काय करू, एका पायरुविक ऍसिडचं कुठल्या स्टेबल प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होतं बघू. सेम इकडे होईल. मी बोललेलं काय आलं बघा. आपण ग्लुकोज मायक्रोबला खायला दिला तर हा एटीपी तयार केला. एटीपी म्हणजे या ग्लुकोजला त्यांनी ब्रेकडाऊन केलं. ठीक आहे. एटीपी बरोबर ना पायरुविक ऍसिड तयार होतो बानो. किती पायरुविक ऍसिडचे मॉलिक्यूल? सर 2. आता यातल्या एका पायरुविक ऍसिडचं आपण काय होतं बघू. हा पायरुविक ऍसिड कधी कधी बानो बघा, देर इज अ फॉर्मेशन ऑफ समटाइम्स पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू लॅक्टिक ऍसिड. कुठला ऍसिड? लॅक्टिक ऍसिड. or sometimes it is produced or it is converted into ethanol. लक्ष देऊ नाही का मी काय सांगतोय. म्हणजे पायरुविक ऍसिड जो 3 कार्बनचा कंपाऊंड आहे हा अनस्टेबल आहे. या पायरुविक ऍसिडचं रूपांतर कधी कधी लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं, कधी कधी याचं रूपांतर इथेनॉल मध्ये होतं. मी बोललेलं काय आलं? येस सर. हे दोन्ही एकदाच तयार होत नाहीत. मला सांगा पायरुविक ऍसिड किती कार्बन? सर 3 कार्बन. लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित नसला तरी मी सांगतो. CH3CHOH COOH 1 2 3. सर हा पण 3 कार्बन कंपाऊंड आहे. याचा अर्थ काय? जर पायरुविक ऍसिड पासून लॅक्टिक ऍसिड तयार झाला तर कुठल्याच कार्बनचा लॉस किंवा गेन झाला नाही. पण जर या अनस्टेबल पायरुविक ऍसिड पासून इथेनॉल तयार झाला. इथेनॉल आठवते का? हो सर, CH3CH2OH. तर इथं सर एका कार्बनचा झालाय लॉस, बरोबर आहे. हा आहे 2 कार्बन कंपाऊंड बघा ना इथं 1 2. याचा अर्थ इथून CO2 बाहेर पडणार आहे गॅसच्या फॉर्म मध्ये. बघा कार्बन इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ गॅस, CO2 गॅस. म्हणजे मला काय कळालं, एटीपी तयार करताना शेवटी कधी कधी लॅक्टिक ऍसिड तयार होतं, कधी कधी इथेनॉल. हे दोन्ही स्टेबल आहेत. समजलं बाळांनो? जर या पूर्ण प्रोसेसला काय म्हणलं बाळांनो? फर्मेंटेशन. या प्रोसेसला तुम्ही हेडिंग टाका इथं फर्मेंटेशन. काय हेडिंग टाकली सर? फर्मेंटेशन. म्हणजे काय सर? एटीपी सिंथेसिस इन मायक्रोब्स. एटीपी सिंथेसिस फर्मेंटेशनचे एन प्रोडक्ट काय सर? एटीपी बरोबर कधी कधी लॅक्टिक ऍसिड तयार होईल किंवा एटीपी बरोबर कधी कधी इथेनॉल. तुम्ही म्हणले सर मग इकडेही तसंच होत असतं रे. आपला इंटरेस्ट रिॲक्शनच्या शेवटी काय तयार होतं बघा. हे लिहिलं का? ही रिॲक्शन खूप महत्वाची आहे बघा. या टॉपिकमध्ये नाही आहे. तुम्ही मग आम्हाला कसं सांगितलं बानो? आतापर्यंत या पार्टवर हे जे मी शिकवलंय 10 ते 12 वेळा क्वेश्चन विचारला वेगवेगळ्या एक्झाम्सला. त्यामुळे तुम्हाला येण्याची शक्यता आहे. याच्यातून काय मला कळालं बानो? मला हे कळालं की फर्मेंटेशन जे आहे ना, फर्मेंटेशन म्हणजे एटीपी तयार करण्याची प्रोसेस इज ऑफ 2 टाइप्स. किती प्रकारचं आहे बानो? 2 प्रकारचं आहे. अँड टाइप्स डिपेंड्स ऑन, हे जे टाइप्स आहेत बानो, टाइप्स
डिपेंड्स ऑन कुठला टाईप असायला पाहिजे, डिपेंड्स ऑन दी एंड प्रोडक्ट. एंड प्रोडक्ट म्हणजे काय सर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, इथं लिहूया आपण टाइप्स ऑफ फर्मेंटेशन. टाइप्स ऑफ फर्मेंटेशन. फर्मेंटेशनचे टाइप्स किती आहेत, तर सर मला असं वाटतं की 2 एंड प्रोडक्ट आहेत, म्हणजे 2 टाईप आहेत बघा. देअर आर 2 टाइप्स ऑफ फर्मेंटेशन्स. पहिला आहे बानो लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. काय नाव आहे, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. ओके सर. आणि दुसरा जो टाईप आहे त्याचं नाव आहे अल्कोहोल फर्मेंटेशन. कुठलं फर्मेंटेशन, अल्कोहोल फर्मेंटेशन. आता लक्ष देऊ नये का मी काय म्हणतोय, मला जर एटीपी तयार करताना फर्मेंटेशन म्हणायचं त्या प्रोसेसला जर शेवटी लॅक्टिक ऍसिड मिळालं तर त्या फर्मेंटेशनला म्हणणार आहेत लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. जर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून एटीपी बरोबर इथेनॉल मिळालं, अल्कोहोल आहे ना, तर त्या प्रकारच्या फर्मेंटेशनला सर मी अल्कोहोल फर्मेंटेशन म्हणणार. एकदम बरोबर. मला सांगा कुठल्या फर्मेंटेशनमध्ये CO2 गॅस बाहेर पडतो, तर त्याचं उत्तर आहे सर अल्कोहोल फर्मेंटेशन. बानो याला आपण शॉर्टमध्ये म्हणणार आहोत लाफ. काय म्हणणार आहोत, लाफ. ओके सर. याला शॉर्टमध्ये म्हणणार आहोत आपण आफ. काय म्हणणार आहोत, आफ. ओके सर. आता तुम्ही म्हणलं सर माझा एक प्रॉब्लेम, तुम्ही हे शिकवायलात पण का शिकवायलात मला कळणं गेले. हां बानो तुम्ही प्रोडक्ट बनवणार आहेत, पहिल्यांदा बनवणार आहेत कर्ड दही. ओके सर. पुन्हा बनवणार इडली डोसा, पुन्हा ब्रेड, पुन्हा ताडी. ताडी माहीत नाही मी शिकवणार आहे, पुन्हा चीज वगैरे वगैरे. या प्रत्येक प्रोडक्टला आपण फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये बनवणार आहेत. फर्मेंटेशनची प्रोसेस वापरणार. क्वेश्चन विचारतात व्हॉट अ टाईप ऑफ फर्मेंटेशन इज प्रेझेंट इन कर्ड किंवा इडली किंवा डोसा किंवा ढोकळा किंवा चीज किंवा टॉडी किंवा अल्कोहोल, जे काय म्हणजे तुम्हाला विचारणार ते लाफ आहे की आफ आहे. ते म्हणले सर अजून तर प्रोडक्ट शिकवलं नाही. ही तर ब्युटी आहे. प्रोडक्ट शिकवण्याच्या अगोदर सोडा, अननोन प्रोडक्ट जरी तुम्हाला सांगितला की बाबा ह्याच्यात फर्मेंटेशन कुठलं, डोळे बंद करून उत्तर सांगता येईल. तर सर कसं, बघा एक स्टेटमेंट लिहूया आपण. काय स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट, काय स्टेटमेंट, अ प्रोडक्ट कुठलाही एखादा प्रोडक्ट असेल विथ आफ, जर त्याच्यामध्ये आफ झालं तर काय होतं, सगळ्यात अगोदर तिथं होतं काय, इट देर इज पोर्स आर फॉर्म्ड. पोर्स म्हणजे ओपनिंग, छिद्र. पोर्स आर फॉर्म्ड, ओपनिंग्स आर फॉर्म्ड इन प्रोडक्ट. त्या प्रोडक्टमध्ये पोर्स छिद्र तयार होतात. प्रोडक्ट फॉर्म्ड इन प्रोडक्ट. तुम्ही सर का बरं त्या प्रोडक्टमध्ये पोर्स तयार होतात, अरे दाद्या आणि दिदी त्या ज्या ठिकाणी अल्कोहोल फर्मेंटेशन झालंय, प्रोडक्ट तयार होताना कुठला गॅस रिलीज झालाय सर, कार्बन डायऑक्साईड. मग गॅस रिलीज होताना तिथं पोर्स तयार होतील, ओपनिंग तयार होतील. अरे आत्ता कळालं. ब्रेडमध्ये पोर्स आहेत का सर, आहेत. मग मला सांगा त्या पोर्समधून काय रिलीज झालं सर, CO2 गॅस. म्हणजे मला सांगा तिथं आफ आहे का लाफ आहे, पोर्स आहेत, CO2 गेला, आफ. बर ठीक आहे. इडली, इडलीमध्ये सर पोर्स आहेत, तिथून CO2 गेला म्हणजे आफ. ओके. ढोकळा, सर ढोकळ्यामध्ये पोर्स आहेत, तिथून CO2 गेला म्हणजे तिथं आफ. हा म्हणजे मला काय कळालं, कुठलाही प्रोडक्ट घ्या त्यामध्ये जर पोर्स असतील, CO2 निघून गेलाय म्हणजे डोळे बंद करा, आफ. कुठलाही प्रोडक्ट घ्या पोर्स नाहीत, CO2 गेला नाही म्हणजे लाफ. कर्ड, सर दहीमध्ये तर पोर्स नाहीत, याचा अर्थ लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. चला चीज माहिती आहे का तुम्हाला, येस सर माहिती आहे. आता इथं चीजचे टाईप्स दिलेत आपल्याला NCERT-नं, ते टाईप नंतर बघू. बघा तुम्हाला टॉम अँड जेरी माहिती आहे का, येस सर. टॉम अँड जेरीमध्ये कोण चीज खातं सर, टॉम. अरे नाही रे, जेरी खातो. जेरीचं चीज आठवतं का तुम्हाला, जर तुम्ही जेरीचं चीज आठवलं, जेरी जेरी मी मुद्दाम करतो चीज, ते जेरीचं चीज असं होतं बघा. हां हे असं चीज असायचं आणि मग असं आणि थोडंसं असं असं आणि त्यात असे असे छोटे छोटे छिद्र होते बघा, होते की नाही. टरबूज नाही बरं काय चीज आहे. मग हे जे टॉम अँड जेरीवाले चीज आहे सर, याच्यात पोर्स आहेत. सांगा आफ की लाफ, आफ. एकदम बरोबर. अमूल चीजचे क्यूब्स बघितले का कधी, येस सर. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी टेन्शन नका घेऊ. हां मी तुम्हाला एका दिवशी आणून दाखवतो, अमूल चीज आणून दाखवतो आणि खाऊन पण दाखवतो. मग या अमूल चीजमध्ये ना पोर्स नाहीत. सांगा आफ की लाफ, सर लाफ. डोळे बंद केले आणि मला काय कळालं की कुठल्याही प्रोडक्टमध्ये जर छिद्र असतील तर तिथं CO2 रिलीज झाला आणि तिथं काय, आफ. ओके सर. आता
ऑफ मध्ये अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. सांगा बरं सर. बघा, कधी आईनं जर कधी इडली डोसा बनवला घरी, हो सर मी खातो, खायच्या अगोदरचं सांगतोय मी, ऐका. संध्याकाळी आई काय करते, इडलीचं पीठ बनवते पातेल्यामध्ये, बरोबर आहे सर. ते पातेल्याच्या बुडाला असते असं संध्याकाळी. सकाळी उठून बघितलं, भुस, काय भुस, हे भुस काय, ते पातेल्याच्या बॉटमला असलेलं पीठ बस फुगलं. काय झालं सर, रात्रभर काय केलं, त्या पिठामध्ये जे मायक्रोब्स होते त्यांनी त्या पिठातली शुगर खाल्ली. बरं, मी शिकवणार आहे, इन जनरल सांगतोय. शुगर खाल्ली खाल्ली गॅस तयार केला, गॅस सोडला. कुठला गॅस, CO2 गॅस. मग ते गॅस काय केलं, त्या पिठाला फुगवतो, भुस. बाळांनो, हे फुगलेलं पीठ आहे ना, त्याला एक वर्ड आहे, पफ्ड अप ॲपिअरन्स ऑफ डो. बघा, ज्यावेळेस पण ऑफ असेल त्यावेळेस एकतर त्या प्रोडक्टमध्ये पोर्स असतील आणि त्या प्रोडक्टमध्ये CO2 रिलीज झाल्यामुळं, बघा बाळांनो, काय रिलीज झाल्यामुळं, कुठे गेलं, ओके, CO2 रिलीज झाल्यामुळं काय असेल ऑफच्या प्रोडक्टमध्ये, बरं का बाळांनो, देर इज अ पफ्ड अप ॲपिअरन्स, पफ्ड अप ॲपिअरन्स ऑफ डो, पफ्ड अप ॲपिअरन्स ऑफ डो. सर हे डो काय आहे, डोचा अर्थ आहे पाण्यात पीठ मिक्स केलं काय तयार होतं, डो तयार होतो, ठीक आहे. आणि पफ्ड अपचा अर्थ आहे फुगलेलं, फुगलेलाचा अर्थ आहे पीठ फुगताना ते फुगलेलं पीठ काय आहे, CO2 गॅस फुगून तयार झाला. कोणी सोडला गॅस हा, सर मायक्रोब्सने सोडला. त्यांनी काय केलं, त्या शुगरला खाल्लं, त्या पिठामध्ये असलेल्या स्टार्च असतं ना, आणि ते काय केलं, अल्कोहोल फर्मेंटेशन केलं, CO2 गॅस, त्यांना ते पीठ फुगलं. हां, म्हणजे रात्रीतून जे पीठ फुगतं ते CO2 गॅस रिलीज झाल्यामुळं. म्हणजे मला आता काय नाही, तुम्ही कुठलाही प्रोडक्ट सांगा सर, मी सांगतो ऑफ की लाफ. चला सांगा, कर्ड, सर पोर्स नाहीत, लाफ. बर, इडली, सर पोर्स आहेत, ऑफ. डोसा, सर पोर्स आहेत, ऑफ. तुमच्यापैकी सर मी डोसा बनवला होता त्यात पोर्स नव्हते, मग तुझा डोसा बनवायचं चुकलंय, ठीक आहे. चला आपण सांगू टॉम अँड जेरी चीज, सर त्यात पोर्स आहेत म्हणजे ऑफ, ठीक आहे. तुम्हाला आता मी एक इंटरेस्टिंग सांगतो, बटरमध्ये तर संबंध नाही, बटर वेगळी गोष्ट आहे. बरं, कुठलाही ढोकळामध्ये पोर्स आहेत, सर तिथं आहे ऑफ. पोर्स असतील तर ऑफ आहे, पोर्स नसतील तर लाफ आहे. कळालं का, येस सर. आता तुम्हाला कळालं की कुठल्या प्रोडक्टमध्ये कुठल्या टाईपचं फर्मेंटेशन होतं सांगतात, ठीक आहे ना, ओके. आता बाळांनो आपण काय करू, लेट अस स्टार्ट दी प्रोडक्ट्स. हाऊस होल्ड प्रोडक्ट्स बघूया बाळांनो आपण, ठीक आहे ना. कुठले प्रोडक्ट्स बघायचे, हाऊस होल्ड प्रोडक्ट्स, ठीक आहे ना. बाळांनो बघा, मी जे तुम्हाला सांगतोय तुम्ही ऑनलाईन बघा, ऑफलाईन बघा. अरे काय, हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. तुम्हाला ही जी मी ट्रिक सांगितली आता, ही तुम्ही कुठंच भेटणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही 38 टॉपिक स्टडी करताना त्यावेळेस तुम्हाला कळतं की या टॉपिकचा यूज इथं करता येतो. फायनल नीटला तुम्हाला असे 2 ते 3 क्वेश्चन असतात जे एकापेक्षा जास्त टॉपिकला डिझाईन, जर वर्षी गेल्या 3 वर्षापासून मी तुम्हाला दाखवू शकतो. गेल्या 5-6 एक्झामला नीटच्या तुम्हाला असे क्वेश्चन दाखवेन जे 2 टॉपिकला गृहीत धरून तयार केलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, मी आत्ताची जी ट्रिक सांगितली आहे, इट इज नॉट ट्रिक, इट इज कन्सेप्ट. इट इज द concept is designed by using respiration and microbes in human well. Respiration म्हणजे ब्रीदिंग नाही आहे बाळांनो, रिस्पायरेशन म्हणजे फोटोसिंथेसिस रिस्पायरेशन वाला. चला बाळांनो आपण पहिला प्रोडक्ट तयार करू. पहिल्या प्रोडक्टचं नाव आहे आपल्या सगळ्यांचं आवडीचं, हे उन्हाळ्यामध्ये तर खूप चांगलं खातो, त्याचं नाव आहे बाळांनो कर्ड. काय नाव आहे, कर्ड म्हणजे दही. आता तुम्हाला बनवायचं आहे दही, ओके सर. काही नाही, फर्मेंटेशन करायचं म्हणजे मायक्रोब घ्यायचा, त्याला एक फूड खायला द्यायचं, मग मायक्रोब काय करतो, त्यात ऑफ किंवा लाफ बनवतो आणि आपला प्रोडक्ट तयार करतो. येस सर. तर आता मला सांगा, मायक्रोबला जे तुम्ही फूड वापराल त्या फूडचं नाव, चला इथं लिहितो मी, फूड किंवा त्याला आता याच्यानंतर अजून एक आपण वर्ड वापरणार आहेत फूडला, फूड ऑर सबस्ट्रेट. फूड किंवा सबस्ट्रेट जे तुम्ही वापरता ना बाळांनो, फॉर मायक्रोबसाठी जे वापरता, आता ते इथं दुधामध्ये असेल मिल्क. काय असेल बाळांनो, मिल्क. म्हणजे तुम्ही दही बनवायला काय लागतं सर, दूध लागतं, बरोबर. मग या दुधामध्ये ॲक्च्युली 2 महत्त्वाचे घटक आहेत महत्त्वाचे घटक 3, पण मी तो 2च लिहितो. मिल्क कंटेन्स, मिल्कमध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत. कुठले, एक आहे बाळांनो शुगर. कुठली शुगर असते मिल्कमध्ये सांगा बरं, दॅट इज लॅक्टोज शुगर. कुठली शुगर, लॅक्टोज शुगर, ओके सर. आणि अजून एक महत्त्वाचा घटक आहे बाळांनो, तो आहे प्रोटीन्स.
देअर आर प्रोटीन्स, फॅट पण असतात, पण आपण त्याचा आत्ताच विचार नाही करणार. ठीक आहे सर. म्हणजे तुम्हाला मिल्कमध्ये दोन गोष्टी मिळाल्या, शुगर आणि प्रोटीन. सांगा बरं, आपला मायक्रोब काय खाऊन ATP तयार करेल? सर आपला मायक्रोब शुगर खाणार. एकदम बरोबर. आणि जर मायक्रोब जिमला जात असेल तर प्रोटीन नाही, मायक्रोब जिमला जात नाही, मायक्रोब काय खाणार? शुगर खाणार. ठीक आहे ना. चला, म्हणजे तुम्हाला कळालं की मायक्रोब शुगर खातील आणि दुधामधले प्रोटीन्स तसेच राहतील. ठीक आहे सर. आता कुठले मायक्रोब्स आहेत जे दुधापासून दही बनवायला मदत करतात? त्या मायक्रोबचं नाव लिहू. हे लिहिलं का? चलो, व्हेरी गुड. लेट अस टॉक अबाउट दी मायक्रोब्स. तर मायक्रोब बघूया बानो. मायक्रोब म्हणजे सर मायक्रो ऑर्गॅनिझम जो आपल्याला मदत करणार आहे दही बनवायला. बानो या मायक्रोबचं नाव आहे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. काय नाव आहे? लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. ओके सर, काही हरकत नाही. बानो याचा शॉर्ट फॉर्म आहे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचा आहे लॅब. काय शॉर्ट फॉर्म आहे? सर लॅब आहे. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं, हा लॅब जो आहे ना बानो एक फॅमिली आहे. काय? फॅमिली म्हणजे नाही मला कळालं सर, मी तर सांगतो. लॅब इज अ ग्रुप ऑफ बॅक्टेरिया. इट इज अ ग्रुप ऑफ बॅक्टेरिया. हा बॅक्टेरियाचा ग्रुप आहे. दॅट इज लॅब कंटेन्स. लॅबमध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत. लॅब कंटेन्स डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. ओके सर. म्हणजे मला काय कळालं की लॅब हा ग्रुप आहे आणि यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत. मग तुम्ही म्हणाल सर या लॅबमधला असा कुठला मेंबर आहे जो दही बनवेल? तर लक्षात ठेवा, लॅबमधला जो मेंबर आहे त्याचं नाव इथे लिहितो मी, लॅक्टोबॅसिलाई. नाव काय बाळानो? लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई नाम तो सुना ही होगा. राहुल नाही ऐकलं? लॅक्टोबॅसिलाई ऐकलं की नाही? हा. लॅक्टोबॅसिलाई इज दी टाइप ऑफ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया which convert काय कन्वर्ट करतं बाळानो? which convert milk into curd. ओके सर, काही हरकत नाही. मला कळालं की लॅब आणि लॅक्टोबॅसिलाई सेम असल्यासारखेच आहेत, सेम नाहीत. कसं? लॅक्टोबॅसिलाई सिंगल टाईप आहे. कुणाचा? लॅब ग्रुप मधला. सो लॅब इज अ ग्रुप, लॅक्टोबॅसिलाई इज अ सिंगल इंडिव्हिज्युअल टाईप. ओके सर. चला आता प्रोसेस बघूया. सर ही प्रोसेस तर आमच्या आईला पण माहिती आहे. हां, पण आपली आई नीट देणार नाही, आपल्याला नीट द्यायची आहे. म्हणून आपण प्रोसेस बघूया. प्रोसेस ऑफ कर्ड प्रोडक्शन. कर्ड कसं तयार करायचं? सर मला ते खायचं कसं माहीत आहे, पण बनवायचं कसं माहीत नाही. चला मी सांगतो. भरपूर जणांना माहीत पण असेल तसं. चला कसं? सुरुवातीला सर दूध घ्यायचं. ठीक आहे. मिल्क घ्या. बरं, मिल्क कसं? ॲट ऑप्टिमम टेम्परेचर. सर हे ऑप्टिमम टेम्परेचर याचा अर्थ काय? ऑप्टिममचा अर्थ आहे योग्य. सर योग्य म्हणजे काय? कोमट दूध घ्यायचं. कसलं कोमट? बघा भरपूर ठिकाणी जर दही बनवायचं असेल तर आई काय करते? दुधाला कोमट करते, कोमट, आणि मग त्यात इर्जन टाकते. हे इर्जन काय? हिंदीवाले सर इर्जन क्या है? इर्जन म्हणजे यू हॅव टू टेक सम अमाऊंट ऑफ वॉर्म मिल्क, ॲड सम अमाऊंट ऑफ कर्ड इन इट. तुम्हाला काय करावं लागतं या मिल्कमध्ये ना बाळानो? यू हॅव टू ॲड, काय ॲड करणार? कर्डमध्ये बाळानो तुम्ही ॲड करणार आहेत मिल्कमध्ये तुम्ही ॲड करणार आहेत ॲड कर्ड. काय ॲड करणार बाळानो? कर्ड. थोडंसं दही ॲड करायचं. का बरं? अरे बेटा मिल्कमध्ये काय नॅचरली लॅक्टोबॅसिलाई नसतं, मग कर्डमध्ये दुधात त्या दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई. तुम्ही थोडंसं दही त्यात ॲड करा म्हणजे ॲक्च्युली यू आर ॲडिंग लॅक्टोबॅसिलाई. दॅट इज लॅब. ॲज कर्ड, ॲड कर्ड ॲज ॲन इनॉक्युलम. सर हे इनॉक्युलम म्हणजे काय? इरजन. आता इरजन काय? मम्मीला विचारा, मला तुम्हाला माहित नसेल तर. ॲड कर्ड ॲज अन इनॉक्युलम. इनॉक्युलमला अजून एक वर्ड आहे बाळानो, दॅट इज स्टार्टर. सर स्टार्टर आणि मेन कोर्स वाला का? नाही रे, हे प्रोसेस सुरू करणार आहे दही बनवायचं. तुम्ही दुधात ते टाकले, दही टाकलं, त्या दह्यातले लॅक्टोबॅसिलाई काय करतात? दुधाला दही बनवायला करतात. म्हणजे काय करतात? त्यातल्या शुगरला खायला लागतात, सोबत लॅक्टिक ॲसिड बनवतात आणि दही बनवतात. कसं बघू? म्हणजे हे टाकलं ना बाळानो तुम्हाला मिळेल कर्ड. म्हणजे काय? खूप सोपं आहे. थोडंसं दूध घेतलं सर, त्या दुधामध्ये थोडंसं दही टाका,
इनॉक्युलम किंवा स्टार्टर किंवा इरेझर म्हणून टाकलं सर आणि काही तासानंतर दही मिळतं. एवढं सोपं आहे नाही रे, हे समजण्यासाठी सांगितलं. ॲक्च्युअल प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. लिहिलं का? लिहिलं सर? हे तुम्ही पुस्तकातलं सांगायला की मनाचं? मी सगळं NCERTतलं सांगतोय आपल्याला. मी काय तुम्हाला दही बनवायचं कसं शिकवणार नाही. बरं ठीक आहे, चला बघू आपण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय की तुम्ही मिल्क घेतलं ना बाळांनो, ॲक्च्युअल प्रोसेस सांगतो बरं का. आता स्टेप 1 सांगायलो मी तुम्हाला. स्टेप 1 मिल्क घ्या. या मिल्कमध्ये जी ॲक्च्युली शुगर आहे, लॅक्टोज शुगर, ही ते बॅक्टेरिया खाणार आहेत. ओके सर. मग या मिल्कला, या शुगरला ना बाळांनो, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया किंवा लॅक्टोबॅसिलाई आपण ॲड केले. ॲड केले की नाही? म्हणजे तुम्ही दही ॲड केलं तर लॅब ॲड केलं. बरोबर? येस सर, त्यांनीही केलं. बाळांनो आता काय करतात? दे विल प्रोड्यूस ATP फॉर देमसेल्व्स. ते स्वतःसाठी काय तयार करतात? ATP. ठीक आहे ना? ओके सर. आणि या ATP बरोबर तयार अजून एक प्रोडक्ट होणार आहे. या प्रोडक्टचं नाव आहे लॅक्टिक ॲसिड. काय नाव आहे? लॅक्टिक ॲसिड. सर आणि तुम्ही तर पायरुविक ॲसिड बनले होते ना? अरे होय रे, मी शेवटचं लिहिलं आहे. मी शेवटचं लिहिलं आहे. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये त्यांनी स्वतःसाठी ATP बनवला. येस सर. पायरुविक ॲसिड झाला पण तो अनस्टेबल आहे, त्याचं शेवटी रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये. ओके. म्हणजे काय कळालं आपल्याला की बॅक्टेरियानं स्वतःसाठी ATP बनवला, बॅक्टेरियाचा इंटरेस्ट संपून गेला. मग आता आपला इंटरेस्ट आहे म्हणजे लॅक्टिक ॲसिड पुढची प्रोसेस बनवणार आहे. बोललेलं काय आलं? तुमच्यासाठी एक छोटा होमवर्क आहे. आपण बघूया की कोण किती छान पद्धतीनं कर्ड बनवू शकतं. तुम्ही काय करायचं? चला आईची थोडीशी मदत घ्यायची. छान संध्याकाळी आज दही बनवायचं आणि मला त्याचा फोटो पाठवायचा. त्या फोटोच्या खाली तुमचं नाव असं आलं पाहिजे एडिट करून. ठीक आहे ना? नाव आणि बॅच तुमची जी काय. बघूया कोण. तुम्ही म्हणा सर हे तर आपलं असेल. ह्याच्यानं काय होईल? तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसेस लक्षात राहील. तुमच्या अभ्यासातच फायदा होईल. किती वेळ लागतो? 5 मिनिट लागतात. 5 मिनिटं तर तुम्हाला आहेत. बरोबर? बरं मी काय कळलं? दही बनवून बघा, मला फोटो पाठवायचा. सर तुमचा नंबर, माझा नंबर घ्या. 9527 माझं नाव आहे डॉक्टर वैभव पालके. ठीक आहे ना? माझ्या या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. बघूया कोण छान दही बनवून पाठवतं. हिला का नंबर 9527027027. याला मी करून टाकतो डिलीट. ओके. आता लक्ष देऊ नका. तुम्ही ATP तयार केला. ATPचा ATP मध्ये बॅक्टेरियाचा इंटरेस्ट. आता लॅक्टिक ॲसिड पुढची प्रोसेस बनवतो बाळांनो. हे जे लॅक्टिक ॲसिड काय करतं? लॅक्टिक ॲसिड जे आहे पुढं दही बनवतो. मला सांगा, दुधामध्ये 2 महत्त्वाचे घटक मग म्हणलं होतं, एक शुगर आणि प्रोटीन. बॅक्टेरियाने काय खाल्लं सर? शुगर खाल्ले. उरलं काय? प्रोटीन. लॅक्टिक ॲसिड काय करतं? ह्या प्रोटीनला जमा करतं. लॅक्टिक ॲसिड कोॲग्युलेट्स दी मिल्क प्रोटीन्स. हे मिल्कमध्ये जे असलेले प्रोटीन्स आहेत, या मिल्क प्रोटीनला कोॲग्युलेट करायचं काम कोणाचं आहे? सर लॅक्टिक ॲसिडची. दुसरी स्टेप आहे बरं का. सर कोॲग्युलेटचा अर्थ काय आहे? जमा करणे. जमा करणे म्हणजे घट्ट करणे, गाठ बनते प्रोटीनची. ठीक आहे? कोणामुळे? लॅक्टिक ॲसिडच यांना प्रोटीन एकत्र करतं. ओके सर. आणि तिसरी स्टेप काय होतं? दिस लॅक्टिक ॲसिडच अजून एक गोष्ट करतं. लॅक्टिक ॲसिड स्टार्ट्स टू ब्रेक डाऊन प्रोटीन्स. ती म्हणा सर नाही कळालं, हे वाक्य नाही कळालं. आता सांगतो ऐका. तुमच्या स्टमकमध्ये ॲसिड्स आहेत का? आहेत. हे तुम्ही खाल्लेल्या फूडला ब्रेक करतात. म्हणजे तुम्हाला काय कळालं? ॲसिड्स फूडला, प्रोटीन्सला, कार्बोहायड्रेटला, फॅटला ब्रेक करू शकतात. येस सर. सेम लॅक्टिक ॲसिड प्रोटीनला ब्रेक करणार आहे. पण कसला प्रोटीन? कोॲग्युलेटेड प्रोटीन. म्हणजे काय सर? बघा, नॉर्मल प्रोटीन इमॅजिन करा असं असेल, पण जर प्रोटीन्सला गोळा केलं तर अशी गाठ तयार होते. बाळांनो याला मी म्हणणार आहे कोॲग्युलेटेड प्रोटीन. काय म्हणणार आहे? कोॲग्युलेटेड प्रोटीन. ठीक आहे ना? ओके सर. मग इमॅजिन करा, याच्यावर जर ॲसिड ॲक्ट होत असेल. कुठला ॲसिड? लॅक्टिक ॲसिड. याच्यावर लॅक्टिक ॲसिड ॲक्ट होतोय बाळांनो. ॲक्ट्स ऑन दिस कोॲग्युलेटेड प्रोटीन. काय होतं? हा प्रोटीन ब्रेक व्हायला लागतो. या ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीनला आपण म्हणलं डायजेशन. काय म्हणलं? डायजेशन. पण प्रोटीन ब्रेक होत असताना आतले प्रोटीन कंप्लीट ब्रेक होत नाहीत. का? कारण हा ॲसिड आतमध्ये पोहोचू शकत नाही. म्हणजे प्रोटीन्स एकत्र गोळा तयार झाला, या गोळ्याच्या आतमध्ये तो ॲसिड एंटर होऊ शकत नाही. म्हणून प्रोटीनचं ब्रेकडाऊन होईल, डायजेशन होईल, पण कंप्लीट होणार नाही.
इनकम्प्लीट किंवा पार्शियल. बाळांनो, लॅक्टिक ऍसिड स्टार्ट्स टू ब्रेक डाऊन द प्रोटीन्स, म्हणजे अँड दिस ब्रेकडाऊन. बरं, हे लिहिलं का? नाही तर सर लिहिलं का? हां, मी लिहित असताना तुम्ही लिहित जाऊ नका, मी लिहायला वेळ देतोय. दिस ब्रेकडाऊन ऑफ, दिस ब्रेकडाऊन त्यामधली स्टेप आहे बरं का. दिस ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स इज पार्शियल. कसलं ब्रेकडाऊन आहे बाळांनो? पार्शियल, अर्धवट आहे, कम्प्लीट नाही. का बरं? अरे बेटा, प्रोटीनचा गोळा तयार झाला, बाहेरचे प्रोटीन समजा जास्त ब्रेक झाले, आतले तर होणार नाहीत ना. सो इनकम्प्लीट म्हणण्यापेक्षा पार्शियल ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन. मग एवढं सगळं रामायण तुम्हाला AB 3 स्टेप कळाल्या का? बघा, ABC. आता दही तयार झालं. मग हाऊ टू डिफाईन दही. दह्याला कसं डिफाईन करायचं? तर डेफिनेशन ऑफ कर्ड जर तुम्हाला विचारली तर ती डेफिनेशन अशी असायला हवी. कशी असायला हवी? मला बायको अशी पाहिजे असं मुलं म्हणतात ना, तर डेफिनेशन मला अशी पाहिजे. ठीक आहे, कशी? बघा, कर्ड इज कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे प्रोटीन्सला जमा करणे. कोॲग्युलेशन अँड पार्शियल डायजेशन. पार्शियल डायजेशन, डायजेशन म्हणजेच ब्रेकडाऊन बरं का बाळांनो, ऑफ मिल्क प्रोटीन्स और प्रोटीन्स लीड्स टू फॉर्म कर्ड. ठीक आहे ना? कर्ड कसं तयार होतो? कोॲग्युलेशन शब्द ज्यांना माहित नाही त्यांना एक सोपं सांगतो. अंड घ्या, ओके सर, ते असं पातळ आहे, त्याला बॉईल करा, आता घट्ट झालं, त्याला कोॲग्युलेशन ऑफ एग म्हणलं. ओके, ते नाही कळालं. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना जखम जर कधी झाली तर रक्ताची गाठ बनते, त्याला कोॲग्युलेशन ऑफ ब्लड म्हणा. बरोबर आहे ना? सो तसं प्रोटीनचं कोॲग्युलेशन झाल्यानंतर पार्शियल डायजेशन झालं की तयार काय होतं बाळांनो? दही. काय तयार होतं? दही. ओके सर, आता इथपर्यंत तुम्ही दही तयार केलं. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय? सर आम्ही दही का खायचं? पण चांगलं लागतं म्हणून खायचं, पण ते एक्झाममध्ये विचारत नाहीत. व्हॉट इज द बेनिफिट? तुम्हाला दह्याचा बेनिफिट माहीत पाहिजे. बेनिफिट ऑफ कर्ड. कर्डचा बेनिफिट काय आहे? की बाबा बेनिफिट काय म्हणजे दही का खायचं? तर कर्डमधले पहिला बेनिफिट बाळांनो, फर्स्ट बेनिफिट आहे इट इज गुड सोर्स ऑफ विटॅमिन B12. याच्यामध्ये विटॅमिन B12 खूप चांगल्या पद्धतीनं भरपूर प्रमाणामध्ये आहे. विटॅमिन B12चं केमिकल नाव आहे सायनोकोबालअमाइन. सायनोकोबालअमाइन या तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये होईल, इथं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. काय म्हणलं बघा, दह्यामध्ये विटॅमिन B12 खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे, विटॅमिन B12 लागतं कशाला? RBC तयार करताना मॅच्युरेशन ऑफ RBC नावाचं एक प्रोसेस असतं, तिथं लागतं. पण मी सिंपल वापरणार आहे. दिस विटॅमिन B12 इज इसेन्शियल फॉर RBC प्रोडक्शन. काय तयार करताना लागलेलं आणो? RBC प्रोडक्शन. RBC प्रोडक्शनला एक नाव आहे इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस इज द वर्ड यूज्ड फॉर RBC. म्हणजे RBC तयार करत असताना बाळांनो तुम्हाला विटॅमिन B12 खूप महत्त्वाचं लागतं. आता इथं ना बाळांनो पहिला बेनिफिट सांगतोय मी, पण मी कधीही तुम्हाला तो टॉपिक प्रिपेअर करताना तुम्हाला त्या डेप्थपर्यंत घेऊन जाईल ज्या डेप्थला लिस्ट पॉसिबल क्वेश्चन येऊ शकतो. पण तो क्वेश्चन जर आला तो तुम्हाला भारतात तुम्हाला येणार फक्त. बोललेलं का आलं? हां, म्हणजे काय सर मला नाही कळालं. अरे बेटा बघ, विटॅमिन B12चा फायदा काय? सर RBC तयार करायला फायदेशीर आहे, लागतं ते. बरं, मग आपण काय करू? तुमच्या 11वी 12वीच्या पुस्तकात असे कुठले कुठले घटक आहेत जे RBC तयार करायला लागतात त्यांची लिस्ट बनवून बघा. यातले काही घटक तुम्हाला झालेले नाहीत, मी सांगताना कळणार नाही. मग तुम्ही सर का सांगायले? हे माहीत राहू दे, तो टॉपिक झाल्यावर तुला कळेल. कारण फायनल एक्झामला जर क्वेश्चन आला की खालीलपैकी कुठले फॅक्टर्स RBC सिंथेसिससाठी लागतात, 4 ते 5 मिनिट लागतील तुला आठवायला 11वी 12वी. मी लिहून दिल्यावर 4 ते 5 सेकंद लागतील. ठीक आहे ना? आपण काय करू? हे लिहिलं का? आपण पुढची एक गोष्ट ॲड करूया. व्हॉट आर द फॅक्टर्स इसेन्शियल इन RBC सिंथेसिस? कुठले कुठले फॅक्टर किंवा घटक आहेत? फॅक्टर्स इसेन्शियल, महत्वाचे आहेत, इसेन्शियल इन RBC सिंथेसिस. RBC तयार करत असताना कुठले कुठले फॅक्टर महत्वाचे आहेत यांची एक लिस्ट तयार करून घेऊ आपण बाळांनो. ठीक आहे ना सर? सांगा बरं. चला पहिल्यांदा मी ना डायटरी जेवणातून भेटणारे सांगतो. आता तुम्ही एक बघितला विटॅमिन B12, एकदम बरोबर आहे सर. तुम्हाला माहिती आहे का लोखंड पण लागतंय? येस सर. आयर्न, लोह. तिसरा फॅक्टर जो आहे तो बाळांनो आहे फोलिक ॲसिड. आता हे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत.
ते मी तुम्हाला कलेक्ट करून सांगतोय. फोलिक ॲसिड केमिस्ट्री दिलं इथं नाही, सर केमिस्ट्री सांगायली का, एक्झामसाठी येऊ शकतं. बरं, आता अजून तिसरा चौथा फॅक्टर, आता ह्याच्या पुढचे फॅक्टर आहेत ना, हार्मोन्स आहेत. काय हार्मोन्स, हार्मोनल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये तुम्हाला दिलंय, त्या टॉपिकमध्ये होईल. चौथा फॅक्टर जो आहे ना बाळांनो, त्याचं नाव आहे, हार्मोन आहे तो इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रोपोएटिन असं नाव आहे बाळांनो त्याचं. म्हणजे काय, इरिथ्रोपोएटिनचा अर्थ आहे असा हार्मोन जो किडनी तयार करते. कोण तयार करते बाळांनो, किडनी. इरिथ्रोपोएसिससाठी लागतो. जे माहित नाही बघ, नाव लक्षात ठेवा, माहित नाही मला माहिती आहे, कारण तुम्हाला नंतर टॉपिक झाल्यावर सगळं कामाला येणार आहे. चला, पाचवा हार्मोन मी सांगतो, थायरॉक्झिन. थायरॉक्झिन माहिती आहे का, थायरॉक्झिन नाम तो सुना ही होगा, थायरॉक्झिन. राहुल, हे राहुल काय ते DDL जी तुम्ही बघितलंच नसेल समजा. थायरॉक्झिन रे बाळा, थायरॉइड हा ग्लँड तयार करते, ठीक आहे ना, हा सुद्धा RBC प्रोडक्शनसाठी लागतो. सातवा तुम्हाला मी सांगतो बाळांनो, कॉर्टिसॉल. सर हा तर छानच बाउन्सर आहे जो माझ्या डोक्यावरून गेला. हा ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे जो तुम्ही हार्मोनल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये बघाल. बरं, सहावा रे, सातवा नाही, सहावा आहे हा. आणि सातवा आहे बाळांनो अँड्रोजन्स. सर हे अँड्रोजन काय असतं, त्यालाच म्हणजेच एक्झाम्पल जर सांगायचं राहिलं तर टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हा एक असा अँड्रोजन आहे जो RBC प्रोडक्शनसाठी लागतो. सर कुठं आहे, अरे हे आहे, हे शिकणार आहेत तुम्ही. मग आम्हाला आता का सांगायला, लिस्ट राहू द्या, आपल्याला बायोलॉजीमध्ये फक्त 360 मार्क घ्यायचे, त्याच्या खाली यायचं नाही, म्हणून ही तयारी चालू आहे. हां बाळांनो बघा, कर्डचा मी पहिला बेनिफिट सांगितला, इट इज गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. म्हणजे कर्डमध्ये काय काय बघितलं सर, कर्डमध्ये मी सगळ्यात अगोदर सबस्ट्रेट बघितला. फूड, असं फूड जे मायक्रोब्सला द्यायचं काय सर, मिल्क आहे. मिल्कमध्ये दोन महत्त्वाचे प्रोडक्ट आहेत, शुगर आणि बघा, शुगर आणि प्रोटीन. इथं येऊया, कुठे गेलं कर्ड, अरे मागं अजून कर्ड कर्ड कर्ड. हां, तर मायक्रोब, लॅक्टिक ॲसिड, अजून का मागं जाऊया. बघा इथं आपण काय काय बघितलं, तुम्हाला मिल्कमध्ये दोन घटक आहेत, एक शुगर आणि प्रोटीन. तुम्हाला लागणार काय आहे, शुगर. आपले शुगर खाणार आहेत मायक्रोब, प्रोटीन खाणार नाहीत. मग मी तुम्हाला सांगितलं सबस्ट्रेट, सॉरी मायक्रोब सांगितलं. मायक्रोब आहे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया बाळांनो ग्रुप आहे. काय ग्रुप आहे, हा इंडिव्हिज्युअल टाईप नाही. त्यातला टाईप कुठला आहे, लॅक्टोबॅसिला आहे. मी बोललेलं काय आलं, मग मी तुम्हाला म्हणलं लॅक्टोबॅसिला इज द टाईप ऑफ लॅब विच विल प्रोड्यूस कर्ड फ्रॉम मिल्क. मग मी तुम्हाला प्रोसेस सुरू केली, सांगितली बाळांनो. प्रोसेस सोपी आहे, दही घ्या, त्यात दूध घ्या, त्यात दही ॲड करा. सर मी तुम्हाला वर्ड वापरला इथं, ऑप्टिमम टेम्परेचर, योग्य तापमान. सर का बरं बाळांनो, वॉर्म मिल्क वापरण्याचं कारण असं आहे की वॉर्म मिल्कमध्येच ते जे आपण लॅक्टोबॅसिलाई टाकतो, हे लॅक्टोबॅसिलाई ATP तयार करणार स्वतःसाठी, येस सर, ते तयार करायला लागतात एन्झाईम्स, येस सर. हे एन्झाईम्स वॉर्म टेम्परेचरला चांगलं काम करतात. म्हणजे तुम्ही जर दही करण्यासाठी दूध घेतलं, त्यात दही टाकलं ते फ्रीजमध्ये ठेवलं, दही होतं का नाही आईला विचारा, आई डोक्याला हात लावून बसेल तुमची, काय येड आहे म्हणून. हे म्हणजे तुम्हाला जे दूध आहे ते वॉर्म ठेवायचं आहे, कारण ATP तयार करताना जे एन्झाईम्स लागतात त्यांना ते टेम्परेचर लागतं. किती सोपं आहे. बरं, दूध घ्या, त्यात इर्जन टाका, दही तयार होईल. म्हणजे दूध घेतलं, ओके सर, या दुधामध्ये जी शुगर आहे त्या शुगर्सला खायला लावलं आपण, कोणाला, लॅबला, येस सर. या लॅबनं ना बाळांनो हे केलं लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. काय केलं, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, आणि स्वतःसाठी बनवला ATP आणि बाय प्रोडक्ट झाला लॅक्टिक ॲसिड. या लॅक्टिक ॲसिडनं आता काम केलं, देर इज अ कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स, प्रोटीन्सला गोळा केलं, आणि दुसरं काम केलं, त्यांना पार्शियली ब्रेकडाऊन पण केलं. सो देर इज अ कोॲग्युलेशन अँड पार्शियल ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन, द प्रोडक्ट फॉर्म इज कर्ड. कर्डचे दोन बेनिफिट NCERT ने दिलेत. पहिला बेनिफिट आहे, इट इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामाइनचा गुड सोर्स आहे. मग या व्हिटॅमिन B12चा फायदा हा आहे, RBC तयार करताना सुरुवातीला लहान RBC असतात, मग त्या मॅच्युअर होतात, मॅच्युरेशनसाठी व्हिटॅमिन B12 लागतं. पण मी सिंपल सांगितलं, दे आर इसेन्शियल फॉर RBC प्रोडक्शन, येस सर. मग RBC प्रोडक्शनसाठी काय काय लागतं, 7 घटक सांगितले, व्हिटॅमिन B12, आयर्न, फोलिक ॲसिड, इरिथ्रोपोएटिन, थायरॉक्झिन, कॉर्टिसॉल अँड अँड्रोजन्स किंवा टेस्टोस्टेरॉन. जे घटक माहीत नाहीत ते टॉपिक शिकवल्यावर तुम्हाला कळतील. दुसरा जो बेनिफिट दिलेला आहे तो आपण बघूया, अगोदर हे लिहून घ्या. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी, अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये
PCB शिकुनी घेऊ